नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेची 5 वर्ष हक्काची, 5 वर्ष संघर्षाची, 5 वर्ष यशाची, 5 वर्ष नवसंकल्पनेची. 21व्या शतकातले सुनियोजित नवी मुंबई शहर आज विकासाच्या वाटेने पुढे जात असताना प्रशासकीय बाबूंचा अडसर आणि धोरणाचा अवलंब अशा कचाट्यात नवी मुंबई शहरातील नागरिक नेहमीच अडकत आले. आणि म्हणूनच नागरिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी नवी मुंबईतील माजी विरोधी पक्ष नेते श्री दशरथ भगत यांनी पुढाकार घेऊन जनसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी जनजागृतीची मशाल हाती घेतली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ आजच्या दिवशी रोवण्यात आली. आज मितीस 5 वर्षांचा टप्पा पूर्ण करत असताना शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांना संस्थेने हात घातला. आंदोलन करून नाठाळ यंत्रणेला खट्याळ स्वरूपामध्ये या संस्थेनं हिसका दाखवला. नुसती आंदोलन नाही तर सामाजिक भान जपत समाजसेवेचं व्रत अंगीकारत समाजाचं लागणारं देणं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अभ्यास वृत्तीने एखाद्या मुद्द्यावर प्रहार करताना प्रशासनाच्या जनविरोधी निर्णयांच्या विरोधात बुलंद आवाज उठवण्यासाठी नवा एल्गार करत नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवीन क्रांती घडवण्यासाठी एक चळवळ उभी केली गेली. आणि बरोबर आजच्या 5 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या संस्थेने नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला. अवघ्या जगात कोरोना या भयंकर साथीच्या आजारानं थैमान घातला असताना शासनाने कोरोना काळात टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन लादून घरात कोंडून ठेवलं होतं. उपाययोजना राबवणं दूरच या उलट घरात बसलेल्या सामान्य जनतेला वाढीव वीज देयकाचे झटके देऊन आणखी अडचणीत आणलं. या विरोधात संस्थेने ऑनलाईन डिजिटल आंदोलन उभं केलं. वाढीव वीज देयकांना प्रखर विरोध करून प्रशासनाला हिसका दाखवला. सरकार निर्बंध लादून सामान्य जनतेला जगणं मुश्किल करत असताना लॉकडाऊन विरोधात देखील संस्थेनं जनआंदोलन उभं करून सरकारला जाब विचारला. इतकंच नाही तर कोरोना या भयंकर काळामध्ये आरोग्य सेवा ठप्प पडल्या होत्या. प्रशासन आरोग्य यंत्रणा पुरेशा सुविधा देण्यात कमी पडत असताना संस्थेने लसीकरण मोहीम, मास्क वाटप, सॅनिटायझर, थर्मोमीटर, ऑक्सिजन सिलेंडर या सुविधा नुसत्या उपलब्ध करून नाही दिल्या तर या सुविधा गरजू रुग्णांना घरपोच किंवा थेट त्यांच्यापर्यंत पोहोचून सेवा देण्याचं कार्य केलं. इतकंच नाही तर जे आहे ते देण्यासाठी आणि जे पाहिजे ते आणून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेनं प्रचंड मेहनतीनं कोरोना काळात विविध शिबिरं राबवली. हे ऋण समाजाचं असल्यानं उतराई होऊ शकली नाही तरी किमान सेवाभाव याच वृत्तीने नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेची वाटचाल दिमागात सुरू होती, सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहणार. समाजाला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेने घेतलेला ध्यास उराशी बाळगून ही वाटचाल अखंडित 5 वर्ष सुरू आहे. या व्यासपीठावर मुक्त विचार करण्याचं बळ मिळाल्यानं नागरिकांची साथ मिळत गेली. सायन पनवेल महामार्गावर वाशी परिसरातील नागरिकांना वावरण्यास मोकळा आणि हक्काचा सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरलं. या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या आंदोलनात वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून रस्त्याची गरज पटवून देण्यात यश आलं. आज मितीस या रस्त्याचा उपयोग वाशी गाव आणि वाशी कॉलनीमध्ये वास्तव्यात असणाऱ्या हजारो नागरिकांना लाभकारी ठरतोय. शहराला आकार देऊन त्याचा नियोजित विकास साकार करण्यासाठी शहराचा आराखडा अर्थात डीपी प्लॅन हा अत्यंत महत्त्वाचा घटक. या विरोधात सलग आंदोलन आणि चळवळ उभारण्यात आली. संपूर्ण शहरात जनजागृती चळवळ राबवत असताना जनतेच्या समोर जाऊन डीपी प्लॅन, त्याची गरज याबाबत माहिती देऊन हजारो लोकांना या चळवळीत जोडून घेण्यात आलं. परिणामी मनपा प्रशासनाकडे हजारो हरकती सूचना यासाठी देण्यात आल्या. शहराचं भवितव्य अवलंबून असणाऱ्या या चळवळीत आपलं शहर कसं असावं, मैदानं, उद्यान, सांडपाणी व्यवस्था, जलव्यवस्था, परिवहन सेवा अशा विविध सेवांवर प्रशासनाला हजारो लोकांच्या मताने लेखी सूचना, आक्षेप नोंदवण्यात आले. नवी मुंबई बचावासाठी पुढाकार घेणारी शहरातील एकमेव संस्था म्हणून याचा अभिमानाने उल्लेख केला जातो. याची दखल सर्वच पातळीवर घेतली गेली. गरजू, गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील मुलं आपल्या हक्कापासून, शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून संस्थेने आक्रमक पावलं उचलत शिष्यवृत्तीसाठी प्रशासनाला कार्यवाही करण्यास भाग पाडलं. भूमिपुत्र व स्थानिक ठेकेदारांचे हक्क आरक्षित आणि सुरक्षित करणे या लढ्याला देखील संस्थेने पाठिंबा देऊन त्यांच्या आंदोलनाला बळ दिलं.
भूमिपुत्रांचे भाग्यविधाते नवी मुंबई शहराचा लौकिक लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाकरिता लोकचळवळ, आगरी कोळी करहाडी भूमिपुत्रांच्या भाग्यपुरुषाचे स्मृती कायम तेवत ठेवण्यासाठी आणि त्यांचा लढा अजरामर राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या चळवळीत संस्थेने आक्रमकतेने सहभाग नोंदवला. सरकार मागे खून, मैं दूंगा. पहिली गोष्ट होती हम देंगे, आता दशरथ भगत म्हणतोय कोण देईल तेव्हा देईल. पहिला खून हम देंगे. भूमिपुत्रांच्या एकजुटीचा हा आहे आमचा भूमिपुत्र. तुमच्या समोर रक्ताची आहुती देईल. नवी मुंबई शहरातील भूमिपुत्रांच्या व्यथा शासन दरबारी मांडून त्यावर न्याय मिळवून देणारे कर्मयोगी स्वर्गीय दिबा पाटील यांच्या कार्याची पताका सतत स्मृतीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या जिगरबाज लढ्यातील प्रेरणा तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम संस्था राबवते. त्यांच्या चळवळीचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वर्गीय दिबा पाटील चळवळ स्पर्धा राबवली गेली. या स्पर्धेतून समाजातील गुणी मुलांचा शोध आपसुकच लागला. या स्पर्धेत प्रश्नमंजुषा, माहिती अशा विविध स्पर्धांचा समावेश करून विद्यार्थी वर्गातील गुणांना वाव देण्यात आला. भविष्यात राजकारण विरहित काम करताना या संस्थेच्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करताना समाजापोटी असणारी बांधिलकी विधायक कार्याच्या रूपात जपली जाईल ही ग्वाही या निमित्तानं देत असताना समाजाचं प्रबोधन कृतिशील कार्यक्रम करण्याचं अभिवचन या निमित्ताने देत संस्थेचा कारभार आणखी सुलभ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.